डॉक्टर घाडी चषकावर चावराई हातकणंगले हायस्कूलचे नाव कोरले। अंतिम सामन्यात यजमान जागृती हायस्कूलचा 30 धावांनी पराभव। आदित्य जाधव सामनावीर तर श्रावण देसाई मालिकावीर। विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार कै डॉक्टर एस घाडी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तसंच मायमाऊली कै रत्नमाला घाडी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय डॉक्टर घाडी चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत चावरे येथील चावराई हातकणंगले हायस्कूलने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले। अंतिम सामन्यात चावराई संघाने यजमान जागृती हायस्कूलचा तब्बल 30 धावांनी पराभव करत पहिल्यांदाच डॉक्टर घाडी चषकावर आपलं नाव कोरलं। स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना जागृती हायस्कूल आणि परिश्रम विद्यालय दुंडगे यांच्यात रंगतदार झाला। नाणेफेक जिंकून दुंडगेने प्रथम नेत्रक्षरण स्वीकारले। जागृतीने प्रथम फलंदाजी करत 6 षटकात 4 बाद 61 धावांचे आव्हान उभं केलं। सूरज खमलेटीने 6 चौकारासह 35 धावांची खेळी केली, तर विनायक नाईकने 2 बळी घेतले। प्रत्युत्तरात दुंडगेकडून विनायक नाईकने 17 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 33 धावांची झुंजार खेळी केली। मात्र जागृतीच्या प्रीतम दिवटे आणि नैतिक तेलवेकर यांच्या भेदक गोलंदाजीमुळे दुंडगे 6 षटकात 2 बाद 59 धावांपर्यंत मजल मारू शकला। अखेर जागृतीने अवघ्या 2 धावांनी हा रोमहर्षक सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला। दुसऱ्या उपांत्य सामन्यात चावराई हातकणंगले हायस्कूलने साई इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 6 षटकात बिनबाद 76 धावांचे भक्कम आव्हान दिले। श्रावण देसाईने 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 37 धावा, तर आदित्य जाधवने 5 चौकारांसह नाबाद 28 धावांची खेळी साकारली। प्रत्युत्तरात साई इंटरनॅशनल स्कूल 6 षटकात 5 बाद 34 धावांपर्यंत मजल मारू शकला। या सामन्यात विशाल जोशीलकर आणि ओम पाटील यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला। अखेर चावराई संघाने 34 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली। अंतिम सामन्यात जागृती हायस्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं। प्रथम फलंदाजी करताना चावराई हातकणंगले हायस्कूलने 8 षटकात 1 बाद 82 धावांचे आव्हान दिलं। श्रावण देसाई आणि आदित्य जाधव यांनी प्रत्येकी 24 धावा केल्या, तर सिद्धांत कुंभारने अवघ्या 8 चेंडूत नाबाद 19 धावांची आक्रमक खेळी केली। धावांचा पाठलाग करताना जागृती संघ 8 षटकात 3 बाद 52 धावांपर्यंत मजल मारू शकला। जागृतीकडून नैतिक तेलवेकरने 14 चेंडूत नाबाद 22 धावांची खेळी केली, तर चावराईकडून मंथन पाटीलने 2 षटकात केवळ 7 धावा देत 2 बळी घेत निर्णायक भूमिका बजावली। अखेर चावराई संघाने 30 धावांनी सामना जिंकत विजेतेपद पटकावले। दरम्यान साई इंटरनॅशनल स्कूलने परिश्रम विद्यालय दुंडगे यांचा 8 धावांनी पराभव करत तृतीय क्रमांक मिळवला। स्पर्धेत उत्कृष्ट झेलचा पुरस्कार दुंडगेच्या अनिस दंडगीदासला, उत्कृष्ट विकेट किपरचा पुरस्कार साई इंटरनॅशनलच्या अर्णव देसाईला, उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार जागृतीच्या सूरज खमलेटीला, उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार परिश्रम दुंडगेच्या विनायक नाईकला देण्यात आला। सामनावीर म्हणून चावराई हातकणंगलेच्या आदित्य जाधवची तर मालिकावीर म्हणून श्रावण देसाईची निवड करण्यात आली। विजेत्या आणि उपविजेत्या संघांना तसंच वैयक्तिक पुरस्कारार्थींना स्मृतिचिन्ह, टी-शर्ट, आकर्षक चषक आणि पदकं देऊन गौरवण्यात आलं। विजेत्या संघाला फिरता चषक प्रदान करण्यात आला। हे सर्व पारितोषिक वितरण विद्याप्रसारक मंडळाचे संचालक महेश घाडी, उपमुख्याध्यापक बी.जी. कुंभार, पर्यवेक्षक महंतेश दड्डी, सागर मेटके, ऐश्वर्या मेटके आणि मदन दास यांच्या हस्ते झालं। स्पर्धा संयोजक संपत सावंत यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं। पंच म्हणून मोहीन सर आणि प्रीतम दिवटे यांनी काम पाहिलं, तर पार्थ आसगावकर यांनी स्कोअरची जबाबदारी सांभाळली। सामन्याचे धावते समालोचन संबुद्ध कांबळे यांनी केलं। प्रकाश हरकार यांनी आभार मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।